सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। पाटण तालुका प्रीमियर लीग 5वा पर्व दिवस दुसरा सामन्याला होईल सुरुवात। पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न। बॅक टू द बॉलर अगदी गणेश शिंदे, गतवर्षीचा मिस्टर पीटीपीएल जिचा टायगर या संघासाठी षटक क्रमांक पहिला हाताळत असताना राज कळंत्रे आणि त्यांच्या साथीला सनी कंक हे दोन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत। आघाडीची जोडी शॉट आर्म जॅक बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगला केला, परंतु त्याचे प्रयत्न अगदी अपुरे पडत असताना चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार। राज कळंत्रे यांच्या बॅट मधून पीटीपीएल चौकार। पाटण तालुका प्रीमियर लीग दुसऱ्या दर्जाचा खेळ आपण पाहताय आणि ज्या प्रकारे प्रत्येकाने स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न मात्र सत्यात उतरत असताना रिप्ले तुमच्या समोर दाखवला जातोय। धावांचा श्रीगणेश होत असताना 4 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज गणेश शिंदे। तिसरा चेंडू ड्राइव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हर आहे वर्तुळाच्या आतमध्ये, वेगाने येण्याचा प्रयत्न केला तद्वर एक धाव मात्र प्राप्त केली जाईल। धावा कराव्या लागतील संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला। ज्या प्रकारचं हे क्रीडांगण आहे आणि कालचा पहिला दिवस ज्या प्रकारे काल ही स्पर्धा सुरू झाली, प्रत्येकाला उत्कंठा होती, प्रत्येकाला आतुरता होती। आयोजन कमिटीची कठोर मेहनत, 10 संघ मालकांचं विशेष कौतुक, शिवाजी यादव बॉस यांचा आभार आणि पाटण क्रिकेट कमिटीने ज्या प्रकारे कठोर मेहनत घेत असताना ही दिवस रात्र स्पर्धा आपल्या भेटीला घेऊन आल्यात। शॉट ऑफ लेनचा चेंडू मिड विकेट आहे, वर्तुळाच्या आतमध्ये चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता कंक यांचा, परंतु आपल्या सहकार्याने नकार दिलाय। पहिल्या 4 चेंडूवर धावा खर्च केल्यात अवघ्या 5। निश्चितच ही दुसऱ्या रजनीचा आपण खेळ पाहतोय। प्रत्येक ग्रामीण खेळाडूचं स्वप्न असतं की त्याला दिवस रात्र स्पर्धा खेळायला मिळावी आणि ते स्वप्न सत्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला। बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चांगला कटरचा वापर केला जातोय गणेश शिंदे। नवी मुंबई प्रीमियर लीग एका सामन्यामध्ये 6 गडी बाद करणारा हा खेळाडू फक्त सातारा जिल्ह्यासाठी नाही तर पश्चिम महाराष्ट्रासाठी नवी मुंबई क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूचं नाव सातत्याने चर्चेमध्ये असतं गणेश शिंदे। वेगाने चेंडू हाताळला जातोय, फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु वेग एवढा होता की चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त। गणेश शिंदे यांचं पहिलं षटक संपन्न होत असताना धावा खर्च केल्या 5। काल या स्पर्धेचा पहिला दिवस पूर्ण होत असताना सचिन असवले यांनी या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक प्राप्त केली आणि त्यानंतर निर्धाव षटक आणि त्या षटकामध्ये विकेट हॅट्रिक राजेश कुराडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली। पीटीपीएल 5व्या पर्वातील पहिलं वैयक्तिक अर्धशतक इंद्रजित पाटील यांच्या बॅटमधून झळकवलं। काल पाटण क्रिकेटचं तुफान सुनील सागावकर 8 चेंडूमध्ये 8 षटकार पाहायला मिळाले। काल एक सामना आपल्याला 91-92 देखील पाहायला मिळाला। हा 91-92 गाडी नंबर नाहीये मित्रांनो। पहिल्या डावामध्ये धावा केल्या होत्या 91 आणि 92चा पाठलाग करत असताना तो यशस्वी पार केला। काय तो सामना देखील रंगलेला आपल्याला पाहायला मिळाला। मॅच 50 फलटण आणि वेद वॉरियर्सचा तो मॅच। इथे मात्र हलक्या हाताने ड्राइव्ह केला बॅकवर्ड पॉइंटला, क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगला झेल मात्र टिपला जाईल आणि पहिला धक्का राज कळंत्रे बॅक टू द डगआउट। आरएसी गोटिवलीचे क्रीडांगण आणि क्रीडांगणाची भौगोलिक रचनेचा अभ्यास केला तर तुम्हाला समोरच्या दिशेने जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील। नितीन पवार सर अगदी गुणसंख्या लेखन म्हणून कालपासून काम करत असताना पाटण तालुक्यातील एक चांगलं व्यक्तिमत्व ओमसाई एमटीसी, कॅमेरामॅन प्रणय म्हात्रे असतील, मोरेश्वर म्हात्रे असतील आणि त्यांच्या बरोबरीने तेजस म्हात्रे ही संपूर्ण त्रिमूर्ती जोडी आणि पहा अगदी फटाक्यांची आतषबाजी हे प्रमाणित करणारी फटाके अगदी फोडल्या जातात। पाटण तालुका प्रीमियर लीग 5व्या पर्वासाठी 1 डाऊन साठी दाखल झालेत। क्रमांक 3 वर अण्णा कंक आयकॉन खेळाडू। ज्या प्रकारची विद्युत रोषणाई टिपली जाते फटाक्यांचा मात्र हा जल्लोष पाहायला मिळतोय। ऋषी पाटील चॉईस खेळाडू आहेत टीम जीचा टायगर। अण्णा कंक फ्लोलेनचा चेंडू सोडून दिलाय। यष्टीरक्षकाने प्रयत्न चांगला केला अडवण्याचा, परंतु वाईट +1 या 2 अवांतर धावा जोडल्या जातील।
झिजा टायगर आदरणीय श्री धनाजी मस्कर साहेब यांच्या मालकीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला टीम SP स्पोर्ट्स प्रशांत घारगे साहेब बापू आणि सचिन दादा नलावडे. प्रत्येक संघ मालकाचं देखील विशेष कौतुक, कारण त्यांच्यामुळे आज एका टीम उभी राहते आणि या प्रत्येक संघ मालकाचं अगदी महत्त्वाचं योगदान असतं कोणत्याही प्रीमियर लीग मध्ये. शॉट ऑफ लेन अगदी ऑन साइड लवळवला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धाव संख्या धाव फलकावर 8-1. मी मनापासून अधिक स्वागत करतो. ज्या टी शर्ट्स तुम्ही परिधान केलेत आणि त्या टी शर्ट्स कुठे बनल्यात तर 70-70 स्पोर्ट्स आणि ज्याच्याकडे आपण टी शर्ट्स बनवल्यात ते संग्राम लावण ते दाखल झालेत. संग्राम लावण सर, मी विनंती करेल आपण या 70-70 स्पोर्ट्स कोपर खेळण्याचे ते ओनर आहेत. संग्राम वेलकम. या विनंती करेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. वेलकम, सुस्वागतम. मान्यवरांचं अगदी स्वागत करणारा येतोय हा एक दमदार 4 धावांचा PTPL सावकार सनी कंक यांच्या बॅटमधून आलाय. आणि कोणत्याही स्पर्धेचं प्रामुख्याने वैशिष्ट्य म्हणजे तुमचे जे कपडे असतात ते आणि ज्या प्रकारच्या टी शर्ट्स आहेत, आपण ज्या प्रकारच्या डिझाईन केल्यात, अगदी जर पाहिलं तर पाटण हे नाव तुमच्या समोर अगदी पाहायला मिळते. म्हणजेच पोटापासून छातीपर्यंत ज्या प्रकारे डिझाईन केलंय आणि प्रत्येक टी शर्टचा डिझाईन आणि प्रत्येक टी शर्टचा जो रंग आहे तो देखील प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतोय. 12 धावा धाव फलकावर. चौथा चेंडू. शॉट ऑफ लाईनचा चेंडू अगदी मिस टाइम स्ट्रोक आहे. लंगोनला गणेश शिंदे. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होणार नाहीये. ऋषी पाटील यांनी देखील प्रभावित करणारी कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे टीम झिजा टायगरने विजय प्राप्त केलाय आणि ज्या वेळेला तुम्ही पहिला विजय प्राप्त करता सर, आत्मविश्वास दुणावतो आणि तेच पाहायला मिळालं. परंतु अण्णा कंक एक मोठं नाव आहे पाटण क्रिकेट मधील. पुण्यातील सातत्याने क्रिकेट खेळत आले, व्यावसायिक क्रिकेट असू द्या अथवा ग्रामीण क्रिकेट. लेंथ बॉल पिक केलाय आणि लॉंगॉनच्या डोक्यावरून लॉंग अँड स्ट्रॉंग अण्णा कंक यांच्या बॅट मधून PTPL षटकार. चुकी केली मी म्हणेन ऋषी पाटील. हा रिप्ले तुमच्या समोर ओमसाई MTCच्या माध्यमातून शफल झाले आणि पहा अगदी मनगटाचा वापर करत असताना जरूर दुखापतग्रस्त आहेत अण्णा कंक, परंतु मैदानामध्ये गेल्यानंतर सर्व दुखापती विसरायला लावणारा हा जीवाभावाचा खेळ, हा क्रिकेटचा खेळ. पहा अगदी चेहऱ्यावरचे हावभाव स्पष्टपणे टिपत असताना कॅमेरामॅन प्रणय म्हात्रे, मोरेश्वर म्हात्रे आणि तेजस म्हात्रे 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या समोर प्रक्षेपित केली जाते. 1 to go. पुढे सरसावून घ्यायचा प्रयत्न अनोख्या स्टाईलने सूर्यकुमार यादव सरांची आठवण करून देणारा फटका आहे दमदार. धावा मिळतील 6. PTPL अण्णा कंक यांच्या बॅटमधून सलगचा दुसरा मोठा धमाका. षटकार. आणि या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 2 षटका अखेर 25-1. हा पहा पुढे सरसावून ज्या प्रकारे बॅट फिरवली आणि ज्या वेळेला चेंडूने बॅटचा संपर्क झाला, अण्णा कंक यांना माहित होतं की हा 6 धावांसाठी फटका आहे. मी विनंती करेन टीम झिजा टायगर, चला मित्रांनो जास्त वेळ घेऊ नका. 6:56 आपला पहिला चेंडू टाकला गेलाय, त्यामुळे लक्षात घ्या तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी दिलाय, 10 मिनिटं झालेत. मी निश्चितच संपूर्ण आयोजन कमिटीचं कौतुक करेन सर, ज्या प्रकारे या स्पर्धेची व्यूह रचना केली आहे. म्हणजे एक दैदिप्यमान आयोजन कसं असावं, एक ग्रामीण क्रिकेटमध्ये दिवस रात्र स्पर्धा कशी असावी याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अर्थातच पाटण तालुका प्रीमियर लीग 2025 5वा पर्व. आणि यातच आहे सर्व, कारण आम्हाला आहे गर्व. आपण पाहतोय राजधानी सातारा जिल्ह्यातील एक तालुका आणि त्याच तालुक्याची स्पर्धा अर्थातच पाटण तालुका प्रीमियर लीग. चला फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका, कारण 2 षटकांसाठी तुम्ही 11 मिनिटांचा अवधी घेतलाय, त्यामुळे तुम्हाला देखील 2 षटकही 9 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू मात्र आतमध्ये घेतला जाईल. ज्या प्रकारे या 5व्या पर्वामध्ये आपण दुचाकी पाहतोय आणि या दुचाकीसाठी कोण होईल मानकरी, या दुचाकीचा अगदी कोणाचा मात्र या दुचाकीवर हक्क असेल, कोणत्या गावामध्ये ही दुचाकी जाईल, कोणत्या संघ मालकाची टीम ही दुचाकीचा मानकरी ठरेल हे पाहायचंय. आणि यासाठी 10 संघांची लढत. संतोष तोडकर शेड यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करेन, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मालिकावीरासाठी बाईक, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटरसाठी आपल्याला सायकल देखील पाहायला मिळते. षटक क्रमांक
3 राजू रोडे. राजू रोडे यांचा पहिला चेंडू हलक्या हाताने टॅप केलाय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव प्राप्त केली जाईल. नितीन एक लिजंड क्रिकेटर वन साइड जिवाळा या टीमचे चेंडू फील्ड केला, तद्वर एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. 26 धावा धाव फलकावर. राजू रोडे एक अनुभवी खेळाडू आहे. चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड या टीमचे. आज मात्र आपल्या तालुक्याच्या लीग साठी खेळत असताना एक वेगळा अनुभव देऊन जाईल ही स्पर्धा. यष्ट्यांच्या मागे गणेश शिंदे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु चला मी विनंती करेन जिजा टायगर प्लीज थोडस मॅचला गती द्या. पुढे सरसावून केलाय. वॉट अ स्ट्रोक, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. अण्णा कंक यांच्या बॅट मधून सलगचा तिसरा मोठा धमाका. चेंडू सीमारेषा पार. पाटण तालुका प्रीमियर लीग दमदार षटकार. आणि या स्पर्धेमध्ये मात्र षटकार हॅट्रिक ठोकली जाते. शफल होऊन पहा अगदी अण्णा कंक मी का आयकॉन खेळाडू आहे. टीम SP स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून ते सांगत असताना अचानक 11 बनपुरीचे खेळाडू आणि वॉट अ स्ट्रोक अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या वरून चेंडू फेकून दिलाय. थँक्यू. काल सुनील सागावकर यांनी 8 चेंडूमध्ये ठोकलेले ते 8 षटकार आणि आज मात्र अण्णा कंक यांनी आज दुसऱ्या दिवसातील या दुसऱ्या रजनीमधील पहिली षटकार हॅट्रिक ठोकली. षटकार हॅट्रिक ठोकणं या त्याच दरम्यान आदरणीय श्री सुनील केंद्रे साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. पाटण तालुका प्रीमियर लीग 2025 या 5व्या पर्वाच्या माध्यमातून मी मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अण्णा कंक जणू काही आता मात्र आक्रमक पवित्रा धारण करत असताना या मॅच मध्ये ओव्हर पिच चेंडू ड्राईव्हचा फटका. इनफिल्डच्या वरून डीप पॉइंट नाहीये. तैनात डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय. प्रयत्न चांगले केलेत परंतु प्रयत्न पडतील कमी आणि 4 धावांची मिळेल अण्णा कंक यांना हमी. PTPL चौकार. चांगला फटका. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षकाची व्यूहरचनेचा विचार केला तर डीप पॉइंट नव्हता आणि इनफिल्डच्या वरून अण्णा कंक यांनी मात्र हा फटका गॅप मध्ये खेळला. प्रयत्न चांगले केले डीप एक्स्ट्रा कव्हरला, परंतु क्रिकेटमध्ये तुमचे प्रयत्न खूप महत्वाचे असतात. प्रयत्न ज्या प्रकारे डीप एक्स्ट्रा कव्हरला केले टीमची धावसंख्या 36. पहा अगदी पाटण तालुका क्रिकेट प्रीमियर लीगला तमाम मान्यवरांचं शुभागमन होत असताना आणि या का नसावं, कारण आज शिवाजी बॉस संपूर्ण आयोजन कमिटी मेहनत घेत असताना खोदून काढण्याचा प्रयत्न. चायनीज कट. एक धाव मात्र प्राप्त होईल. गोशंकी क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. अण्णा कंक वैयक्तिक 24 धावा. टीमची धावसंख्या 4 चेंडू अखेर 37. चायनीज कट. एक धाव मात्र प्राप्त केली जाते. 2 चेंडूंचा शेष. राजू रोडिया यांनी या षटकामध्ये धावा खर्च केल्यात 12. 37 धावा धाव फलकावर. टू टू गो. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. चेंडूचा अंदाज घेण्यामध्ये झाली आहे चुकी आणि क्रिकेटमध्ये नसते चुकीला माफी. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावा. पाटण तालुका प्रीमियर लीग चौकार. रिप्ले पाहणं खूप मजेशीर असेल, कारण ज्या प्रकारे अण्णा कंक 5 शफल होऊन खेळतात. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर असते आणि बॅट स्विंग पहा. ज्या प्रकारे एखादा आक्रमक फलंदाज फलंदाजी करत असताना बॅट स्विंग असते. ऋषी पाटील होते तैनात परंतु त्यांचे प्रयत्न कमी पडलेत. ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. डीपला स्क्वेअर लेग आहे ऋषी पाटील. काऊ कॉर्नरला साई सुतार आणि लॉंग ऑनला आहेत अक्षय शिंदे. सर्वोत्तम 3 क्षेत्ररक्षक पाटण तालुक्यातील. कमी गतीने टाकलेला चेंडू इथे मात्र चुकी झाली आहे असं एका क्षणाला वाटलं होतं, परंतु क्षणार्धात परत गेले आणि मात्र धाव कोणती प्राप्त होणार नाहीये. अगदी सुरक्षित असतील अण्णा कंक. अण्णा कंक वैयक्तिक 28 धावा. 3 षटका अखेर टीमची धावसंख्या SP स्पोर्ट्स 41 ला 1. धावा धाव फलकावर. अण्णा कंक 8 चेंडू मध्ये 28 धावा.
आणि संभावित धावसंख्येचा विचार केला तर 69 पर्यंत मजल मारू शकते टीम एसपी स्पोर्ट्स. चला प्लीज मी विनंती करेन जिजा टायगर तुम्हाला 4 मिनिटांच्या अवधीमध्ये हे षटक पूर्ण करायचं आहे प्लीज. कौतुक व्हायला पाहिजे. ज्यांनी या पीटीपीएलचा लोगो बनवलाय सचिन कुंभार आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आणि जो आपण पीटीपीएलचा लोगो पाहताय तो आपल्याच तालुक्यातील कुंभारवाडी गावच्या एका खेळाडूने बनवलाय. आज क्रिकेट बरोबर प्रत्येक पाटण तालुक्यातील खेळाडू एक वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आज मात्र हे क्रिकेट सुजलम सुपलम झाले असं म्हणलं तर वावगं ठरणार नाहीये. टीमची धावसंख्या 41. षटक क्रमांक 4 गोलंदाजीसाठी दाखल झालेत टीम जिजा टायगर संघासाठी अलेक्स कदम भवानीनगर सर्वेचे खेळाडू आहेत. चौथ्या षटकामध्ये कर्णधाराने विश्वास दाखवलाय. अलेक्स कदम यांचा पहिला चेंडू शॉटआर्म जॅक मिळवला शतकच्या काही चुकी झाले धावचीची संधी असेल आणि इथे मात्र फलंदाज सनी कंक धावबाद. दुसरा धक्का टीम एसपी स्पोर्ट्स. कॉलिंग नव्हतं इथे मात्र आवाज देण्याची थोडीशी दिरंगाई केली म्हणावी लागेल. क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण प्रवीण नेवगे आणि खेळता क्षणी ज्या वेळेला सनी कंक तयार नव्हते मी म्हणेन आणि त्यांची जागा घेण्यासाठी क्रमांक 4 वर कॅप्टन श्री रेणुका देवी स्पोर्ट्स आणि निनाय देवी स्पोर्ट्स दोन कॅप्टनला मी विनंती करेल का इनिंग ब्रेक मध्ये आपण जरूर उपस्थित राहायचं आहे. दोन्ही कॅप्टनला हा कॉल आहे. यानंतर श्री रेणुका देवी स्पोर्ट्स आणि निनाय देवी स्पोर्ट्स आपण दोघांनी सज्ज राहायचं आहे. क्रमांक 4 वर दाखल होत असताना नवीन फलंदाज अमित बोत्रे समोर अण्णा कंक 28 धावांवर खेळत आहेत. फुल लेनचा चेंडू बॉटम एंडचा चांगला वापर चेंडू करतोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हवाई सफर. अण्णा कंक यांच्या बॅट मधून बनपुरीचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक चेंडू सीमा पार पीटीपीएल षटकार. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता शफल झाले आणि पहा अगदी बॉटम एंडचा काय वापर केलाय मनगटामधील ताकद आणि ज्या प्रकारे या फटक्यावर ताकद झोकून दिली. चेंडू अगदी काऊ कॉर्नर सीमारेषा बाहेर फेकून दिलाय. 47 धावा धाव फलकावर अण्णा कंक वैयक्तिक 34. या स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक येईल का अण्णा कंक यांच्या बॅटमधून हे पाहायचंय. हा चेंडू देखील यॉर्कर आहे ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. प्रवीण चांगलं क्षेत्ररक्षण धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. धावसंख्या स्थिरावते धाव फलकावर 34. अलेक्स कदम 3 चेंडू मध्ये धावा खर्च केल्या 6. 47 धावा धाव फलकावर. अण्णा कंक वैयक्तिक 10 चेंडू मध्ये 34 धावा. 340 चा स्ट्राइक रेट पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट वॉट अ स्ट्रोक एक नेत्र दीपक फटका परंतु अवघी 1 धाव प्राप्त होईल. असे फटके प्रेक्षकांना पाहायला आवडतात. असे फटके ज्यावेळेला एखादा फलंदाज खेळतो प्रेक्षक देखील अगदी नयनरम्य सुख प्राप्त होतं. जरूर 1 धाव प्राप्त होईल परंतु क्रिकेटमधील पुस्तकी फटका. स्क्वेअर कट म्हटल्यानंतर गुडप्पा विश्वनाथ सरांची आठवण आली. काय फटका त्यांच्या माध्यमातून खेळला जायचा. राहुल द्रविड सर हे देखील एका प्रत्येक खेळाडूची एक वेगळी शैली असते. टीमची धावसंख्या एका धावेच्या मदतीने स्थिरावते 48. 2 टू गो. हा देखील बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंट आहे तैनात. कॉलिंग चुकले धावची संधी असेल आणि ते मात्र मोठी चुकी होते. मोठ्या विकेटचं पतन गरज होती का आता या धावेची हा प्रश्न मात्र आता स्वतःला विचारावा लागेल. कॉलिंग चुकलं आणि अण्णा कंक एक महत्वाचा गडी टीम एसपी स्पोर्ट्सचा बाद होत असताना अण्णा कंक यांनी 36 धावा केल्या 12 चेंडूंचा सामना केला आणि पहा नी 3 होते बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षण लाज जवाब. एक 40+ खेळाडू आहेत आणि त्यांचं क्षेत्ररक्षण अगदी वाकणण्याजोगं राहिलंय. 49ला 3 एक महत्वाचा गडी बाद केला टीम जिजा टायगर या टीमने. नितीन भालेकर वन साइड जिवाळा या संघाचे किंग मेकर. वय हा फक्त सर एक आकडा असतो. एज इज अ जस्ट ऑफ नंबर. ते देखील 40+ खेळाडू परंतु पहा किती चपलतेने बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण करत असताना 49ला 3 टीम एसपी स्पोर्ट्स. अण्णा कंक एक महत्वाचा गडी बाद झालाय आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना शैलेश शिंदे
मळादेवी कोसरून माफ करा 48 धावा. शैलेश पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, एक धाव पायी स्वरूपात प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. 4 षटकांचा खेळ समाप्त. 49 ला 3 टीम एसपी स्पोर्ट्स. सर आपण वयाबद्दल चर्चा करत होतो की क्रिकेटमध्ये वय वगैरे असं काही नसतं. आज नितीन भालेकर यांच्याकडे जर तुम्ही पाहिलं तर लिजंड क्रिकेटर आहेत, परंतु क्षेत्ररक्षण पहा एका महत्वाच्या गड्याला बाद केले आणि हा ड्रोन व्ह्यू दाखवला जातोय. एका पक्षाच्या नजरेतून हे क्रीडांगण कसं दिसत असेल आणि आज तंत्रज्ञान बघा किती पुढे गेले. जरूर आपण पक्षी बनवू शकत नाही, परंतु पक्षाच्या नजरेतून ही क्रीडांगण ही दिवसरात्र स्पर्धा कशी दिसत असेल. पाटण तालुका प्रीमियर लीग ही स्पर्धा अगदी पक्षी आपल्या नजरेतून कसे पाहत असतील ही मात्र क्षणचित्र तुमच्या समोर दाखवली जात आहेत. ओम साई एमटीसी लाईव्ह अक्षय म्हात्रे 81-82 यांच्या माध्यमातून हा ड्रोन व्ह्यू टिपला गेला आणि तो मात्र आज दाखवला जातोय. एक 49 धावा. धाव फलकावर 3 गडी बाद. अंतिम षटक हाताळण्यासाठी ज्या खेळाडूने या सामन्यामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलंय तेच खेळाडू वन साइड जिव्हाळ्याचे नितीन भालेकर अंतिम षटकासाठी दाखल झालेत आणि समोर फलंदाजीसाठी सज्ज होत असताना शैलेश शिंदे आणि त्यांच्या साथीला अमित बोत्रे. अमित पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चांगला कटरचा वापर. हा अगदी किंग मेकर का मला म्हटलं जातं. वन साइड जिव्हाळ्यासाठी सातत्याने त्यांच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट खेळलं जातं, परंतु ज्या प्रकारे चेंडूला ते फिरवण्याची क्षमता आहे ती मात्र वाखणण्याजोगी आहे. समोर अमित भोत्रे एक हार्ड हिटर आहे, परंतु त्यांना पहिल्या चेंडूवर शांत ठेवलंय, परंतु उत्तर दिलं जाईल. सलगचा दुसरा चेंडू देखील चांगला हाताळला जातोय. नितीन भालेकर काय पहिले 2 चेंडू अचूक टप्प्यावर हाताळले जात आहेत. टीम जिजा टायगर या संघासाठी अप्रतिम गोलंदाजी. 49 धावा धाव फलकावर. सांघिक अर्धशतकापासून अवघी 1 धाव दूर टीम एसपी स्पोर्ट्स. आता संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची देखील गर्दी होते, त्या सर्व प्रेक्षक राजाचं मनपूर्वक स्वागत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय मिड विकेटच्या डोक्यावरून अमित बोत्रे यांच्या बॅटमधून हवाई सफर. षटकार. हा चेंडू अगदी कमी गतीने टाकलेला पाहायला मिळाला. 55 धावा धाव फलकावर. हा पहा अगदी अगेन्स्ट द टर्न आणि विथ द टर्न चेंडूला फेकून दिलाय. धावा कराव्या लागतील कारण दुसऱ्या डावामध्ये जिजा टायगर या संघाची फलंदाजीचा विचार केला तर मोठी फलंदाजी आहे. मिस्टर बीटीपीएल गणेश शिंदे आणि त्यांच्या बरोबरीने त्यांची संपूर्ण टीम आहे. ऋषी पाटील असतील, विशाल कदम, सागर साळुंके, रोहन नारकर, अक्षय शिंदे, अलेक्स कदम, प्रवीण नेवगे, रवी माटेकर, राजू रोडे, प्रकाश लोहार, नितीन भालेकर, साई सुतार ही मोठी जोडी मोठी फलंदाजांची क्रमवारी पाहायला मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील टीम एसपी स्पोर्ट्स. 55 धावा धाव फलकावर. 3 चेंडू बाकी. षटकाचं प्रत्युत्तर दिलं जात आहे. चांगल्या प्रकारचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न टिपला क्षेत्ररक्षक आहे ऋषी पाटील चुकी करतायत आणि 2 धावा मात्र प्राप्त होतील. खूप कमी वेळा हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल कारण ऋषी पाटील एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची ओळख आहे आणि टीम जिजा टायगर या संघाचा सर आपण उल्लेख केला की त्यांचे ऑन साइडचे 3 क्षेत्ररक्षक पहा. लॉंग ऑनला अक्षय शिंदे आहेत, मिड विकेटला ऋषी पाटील, डीप स्क्वेअर लेगला आहेत साई सुतार. पाटण तालुका क्रिकेटमधील सर्वोत्तम 3 क्षेत्ररक्षकांपैकी 3 आणि ते आपल्याला ऑन साइडला पाहायला मिळत आहेत. 57 धावा धाव फलकावर. चला प्लीज मी विनंती करेन टीम जिजा टायगर, गणेश शिंदे आणि टीम मित्रांनो थोडस मॅचला गती द्या. अगदी आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला विनंती केली जाते. 57 धावा धाव फलकावर. 5वा चेंडू. 5वा चेंडू स्लॉक स्वीपचा फटका. चेंडू हवेत आहे. ऋषी पाटील यांच्या डोक्यावरून अगदी प्रेक्षकांच्या भेटीला चेंडू सीमा पार. पीडीपीएल एक दमदार फलंदाज अमित बोत्रे यांच्या बॅटमधून षटकार. हा बोत्रेवाडीचा दर्जा आहे. पहा अगदी पाठचा पाय वाकवत असताना बॉडी बॅलन्स ला जवाब. चेंडू शेवटच्या क्षणापर्यंत कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये टिपला गेला. प्रेक्षकांनी प्रयत्न केला परंतु झेल सुटलाय. 63 धावा. 1 टू गो. शेवटचा चेंडू देखील शॉर्ट ऑफ लेन हवेत खेळलाय. ऋषी पाटील चेंडू खाली आणि या चेंडूवर चुकी होणार नाहीये. षटकाराचं प्रत्युत्तर नितीन भालेकर यांनी बाद करून दिले अमित बोत्रे यांना. टीमची धावसंख्या पहिल्या डावाखेर 63 धावा आणि 64 धावांचं लक्ष्य असेल टीम जिजा टायगर.
दोन्ही कॅप्टन्स या जॉईंट व्हा आमच्या सोबत. मी विनंती करेल रेणुका देवी, श्री रेणुका देवी स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला निनाय देवी स्पोर्ट्स. दोन्ही टीमची संघ मालक आपणही जॉईंट व्हा. रेणुका देवी स्पोर्ट्स सुरेशजी कारळकर साहेब आपण आलात तरी चालेल. निनाय देवी स्पोर्ट्स शंकरजी देसाई साहेब, महेशजी रेळवे साहेब. टॉस करण्यासाठी कॅप्टन या प्लीज. कॅप्टन निनाय देवी स्पोर्ट्स टीम कॅप्टन. येस, मी टॉस करण्यासाठी विनंती करेन. व्यासपीठावरती उपस्थित आमचे सन्माननीय आदरणीय सुनीलजी केंद्रे साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आम्ही करत आहोत. बॉस आदरणीय सन्माननीय सुनीलजी केंद्रे साहेब, त्यांच्यासोबत त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, गणेशजी आधारिका साहेब असतील, सर्व मित्रपरिवार आपण सर्वजण जॉईंट झाला तर खूप छान होईल. या सर्वांनी विनंती करेल. या मॅचचा टॉस आमचे सन्माननीय आदरणीय सुनीलजी केंद्रे साहेब यांच्या शुभ हस्ते घेतला जातोय. दोन्ही टीम्स श्री रेणुका देवी स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला निनाय देवी स्पोर्ट्स. कॉल कोणाचा आहे? येस, निनाय देवी स्पोर्ट्स कॉल. छापा काटा तुम्हाला कॉल द्यायचा आहे. छापा कॉल आहे आणि हा काटा आहे. येस, टॉस जिंकलेला आहे श्री रेणुका देवी स्पोर्ट्स. पहिली मॅच कशी राहिली आणि त्याच्यामध्ये यश भेटलं की अपयश? अपयश भेटलं. पहिली मॅच लीग फॉर्मॅट मध्ये खेळत असताना जिंकणं महत्वाचं आहे का? त्याच्यामुळे कॉन्फिडन्स वाढतो का? हो, नक्की. आणि आता काय फेरबदल का तीच टीम घेऊन खेळणार? हा, थोडे चेंजेस असतील. येस, टॉस जिंकला आता महत्वाचा निर्णय. फिल्डिंग करू. टॉस राहिला नाहीये. तुमचा काय रिझल्ट राहिला? पहिली मॅच विन, पहिली मॅच हारलो. म्हणजे दोन्ही लॉस टीम एकमेकांसमोर आले. तुमच्यामध्ये काही चेंजेस का तीच टीम घेऊन खेळणार आहात? चेंजेस काय नाही, तीच टीम खेळताना दिसेल. थँक्यू सो मच. दोन्ही टीमला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. सुनीलजी केंद्रे सर माझ्यासोबत जोडले गेले. भोर तालुक्यामधून ते बिलॉंग करतात आणि अगदी नवी मुंबईमध्ये कोपरखेड विभागामध्येच ते जरूर वास्तव्याला आहेत. साहेब, या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलात. पाटण तालुका प्रीमियर लीग नाईट स्पर्धा आमच्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालंय. शिवा बॉस आणि कमिटीनं स्वप्न पूर्ण केलंय आणि यावर्षी या स्पर्धेला बाईक आहे, हेही मोठं स्वप्न आहे. तुम्ही आलात या स्पर्धेच्या बाबतीत, कसं वाटलं तुम्हाला? आयोजन तर खूप छान आहे, नियोजन पण खूप छान आहे. आणि आता मी काय आता जास्त काय बोलू शकत नाही, पण एवढं सांगतो की सगळ्या संघांना मी शुभेच्छा देतो आणि शिवाचं पण मी अभिनंदन करतो. ह्याच्या प्रकारे अजून ह्याच्यापेक्षा चांगल्या उत्कृष्ट प्रकारे नियोजन करावं अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. तुम्ही सर्वजण आमच्या पाठीशी सातत्याने असेच राहा. स्पर्धा आयोजन आपण नक्की करत राहू. आणि मी विनंती करेल आता अतिथी देव भव, कारण की सुनीलजी केंद्रे साहेब, त्यांचा मित्रपरिवार, संग्राम लावणसर हे सर्वजण आज उपस्थित राहिलेत आणि यांचा सन्मान आता VIP कक्षामध्ये आपण घेणार आहोत. आदरणीय सुनीलजी केंद्रे साहेब, मी विनंती करेल आपण या सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. अतिथी देव भव, गणेश दादा प्लीज जॉईन अस. आलेल्या मान्यवरांचा सन्मान करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि तीच परंपरा आम्ही या अतिथी कक्षामध्ये पूर्ण करत आहोत. आमचा संपूर्ण मित्रपरिवार, सुनीलजी केंद्रे साहेब आणि त्यांच्यासोबत असलेला संपूर्ण मित्रपरिवार, मी विनंती करेल आपण सर्वजण आलात तर खूप बरं होईल, कारण की या स्पर्धेच्या माध्यमातून धगधगीच्या युगामध्ये वेळ नसतो कोणाकडे, पण प्रत्येक जण आपल्या मित्रासाठी वेळ काढतो. आणि आज आपण पाहिलं तर शिवा बॉस याच्या जवळच्या मित्रपरिवार आज उपस्थित राहिलेत. सुनीलजी केंद्रे साहेब, गणेश दादा, या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच, मनापासून आभार. आणखीन एक सन्मान आम्ही घेत आहोत. राहुलजी दळे साहेब, विनंती करेल राहुल दादा आपण कृपया या. आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत, कारण की क्रिकेटच्या माध्यमातून जोडलेली ही संपूर्ण माणसं आहेत जी आपण पाहिली तर आज संस्थापक अध्यक्ष शिवा बॉस यांचे संपूर्ण मित्रपरिवार आज उपस्थित राहिलात. म्हणून मी मगाशी बोललो वेळ कोणाकडेच नसतो, पण आपल्या मित्रपरिवारासाठी जो वेळ काढतो तो कट्टर मित्र असतो. मैत्री जपावी लागते, मैत्रीचा शब्द जपावा लागतो आणि आज वेळेतला वेळ काढून हे संपूर्ण आमचे मान्यवर उपस्थित राहिलेत, या स्पर्धेची शोभा वाढवली. यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच, मनापासून आभार.
मान्यवरांचं स्वागत करणारा एक दमदार षटकार आलाय गणेश शिंदे मिस्टर PTPL. या खेळाडूच्या नावे अजून एक विक्रम आहे. एकाच वर्षामध्ये मिस्टर PTPL मिस्टर PTRBPL हे दोन पुरस्कार फटकावणारा एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील एक मोठं नाव. आज पाटण तालुक्याचं क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर गेले. त्याच्या मागे सगळ्यात महत्वाचा वाटा असेल सर्वोत्तम आयोजन. स्ट्रॉक सुटचा फटका, वॉट अ स्ट्रोक, कडक कडकडीत प्रहार, चेंडू सीमारेषा पार. गणेश सुरेश शिंदे यांच्या बॅट मधून पाटण तालुक्याचा ब्रँड दाखवणारा उत्तुंग षटकार. पहा अगदी ज्या प्रकारे फटका लक्ष वेधून घेणारा मनमोहक फटका. स्लॉक स्वीपचा फटका अगदी स्वतःच्या शरीराचं संतुलन पडलं परंतु बॅटचा स्विंग साऊंड जो होता तो बॅटच्या मध्यभागी लागलेला चेंडू डबल स्क्रीन वरती दाखवला जात आहे. ओम साई MTC च्या माध्यमातून हा पाटण तालुक्याचा ब्रँड आहे. हे पाटण तालुक्याचं क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर गेले हे मात्र दर्शवणारा हा फटका. काय शरीराचे हावभाव पहा, त्यांच्या चेहऱ्यावरचे अगदी तुम्हाला स्पष्ट दिसत असताना हावभाव. गणेश शिंदे एक मोठं नाव आहे, सातत्याने चर्चेमध्ये असलेल्या पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट मधील एक वेगळ्या दर्जाचा अष्टपैलू खेळाडू. 13 धावा धाव फलकावर. समोर मातबर गोलंदाज अण्णा कंग. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, जेलची संधी असेल, मोठी विकेटचं पतन. अण्णा कंग यांनी षटकाराचं प्रत्युत्तर मात्र गणेश शिंदे यांना बाद करून दिले आणि पहा विकेटचा आनंद साजरा करत असताना संपूर्ण टीम अर्थातच SP स्पोर्ट्स. बिग फिश इनटू द बास्केट. गणेश शिंदे झेलबाद. 12 धावा गणेश शिंदे यांनी केल्या परंतु हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवर त्यांचा अगदी पाय घसरला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते तैनात. चांगला झेल टिपला. वॉट अ कॅच. कॅच इज विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि एक झेल सामन्याचं गणित बदलवू शकतो आणि फटका खेळता क्षणी त्यांना जाणवलं होतं आणि आनंद साजरा करत असताना ही संपूर्ण टीम. अण्णा कंग कामही आयकॉन खेळाडू आहे टीम SP स्पोर्ट्स या टीमचा हे मात्र दर्शवत असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. प्रवीण नेवगे मॅन फॉर्म जिंती. लक्ष जरूर आहे या सामन्यामध्ये. 64 धावांचा एक मोठा गडी बाद झालाय आणि त्यानंतर मात्र आता या सामन्याचं समीकरण कशा प्रकारे बदललं जातंय का हे पाहायचंय. कारण अण्णा कंग एक जिद्दी खेळाडू आहेत. त्यांना देखील माहित आहे मला SP स्पोर्ट्स साठी हा मॅच मात्र जिंकून देण्याचा प्रयत्न ते देखील करतील. 27 मध्ये आता 51 करायचे आहेत. निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक अण्णा कंग. चौथा चेंडू. मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. एक धाव प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जात आहे प्रवीण नेवगे यांचं. टीमची धाव संख्या 14. चार चेंडू अखेर 14ला 1. बुंद्यामध्ये टाकलेला चेंडू सन्मान दिलाय. क्रिकेटमधील एक सर्वोत्तम चेंडू. आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुमच्याकडे हा चेंडू असायला पाहिजे. 1 टू गो. 14ला 1. या षटकामध्ये धावा जरूर खर्च केल्या अण्णा कंग यांनी 14 परंतु एक महत्वाचा गडी बाद केलाय. संमिश्र प्रकारचं षटक अद्याप पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू चुकी केले. फुलर लेनचा चेंडू चुकीला नसते माफी. चेंडू मुख्य व्यासपीठाच्या वरून सीमारेषा पार. ऋषी पाटील यांच्या बॅटमधून DK स्पोर्ट्सचा दर्जा दाखवणारा धमाकेदार षटकार आणि षटकाराने टीमची धावसंख्या 20ला 1. काल पहिल्या दिवसामध्ये अतुल भालेकर यांच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये लांब षटकार पाहायला मिळाला आणि त्याच फटक्याची अगदी झेरॉक्स कॉपी ऋषी पाटील. ऋषी पाटील साठी आपण पाहिलं तर DK स्पोर्ट्सचा तो ओनर आहे आणि 70 स्पोर्ट्सचे ओनर संग्राम लावणस यांच्या माध्यमातून आणखीन 2 षटकार जर आले तर तब्बल 1500 रुपये त्यांच्या माध्यमातून जरूर कॅश प्राइज दिला जाईल. म्हणजे हॅट्रिक षटकाराला संग्राम लावणस 70 स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून तब्बल 1500 रुपये. थँक्यू. एका षटकाराची किंमत असेल 500 रुपये परंतु एक षटकार आलाय त्यांच्या बॅट मधून आणि ज्या प्रकारे हा षटकार सजवला रिप्ले अगदी आपण पाहू शकता.
शारजा क्रिकेट स्टेडियम 1996 ची आठवण झाली. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी त्यावेळेला षटकार ठोकलेले. त्याच प्रकारचा हा फटका पहा. चेहऱ्यावरचे हावभाव दाखवत असताना ऋषी पाटील 20 धावा धाव फलकावर. अण्णा कंक महाराष्ट्र षटक जरूर होतं परंतु महत्वाचा गडी बाद केलाय गणेश शिंदे. आता 24 चेंडू मध्ये करा इशात विजयासाठी 44 धावा. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी दाखल झालेत या दुसऱ्या षटकासाठी. सर्व मान्यवरांचा देखील आपण आभार व्यक्त करूया कारण त्यांनी आपला बहुमूल्य वेळ काढत असताना या पाटण तालुका प्रीमियर लीगच्या दैदिप्यमान सोहळ्यामध्ये उपस्थित राहिलात. आपल्या मनापासून आभार. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक नाही. डीप पॉइंटला एकदा प्राप्त केली जाईल. तद्वार चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होण्याआधीच चेंडू फील्ड केला जातोय. 2 धावा मात्र प्राप्त केल्या जातील. प्रवीण नेवगे आणि ऋषी पाटील एक चांगली जोडी पाहायला मिळते टीम जिजा टायगर या संघासाठी. दोन योगेश दाखल झालेत. योगेश शिलार मॅन फ्रॉम मिरगाव 22 धावा धाव फलकावर. 23 मध्ये 42 ची गरज. एक अनोख्या पद्धतीने इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळलाय. चेंडू 1 टू बाउन्स ओव्हर द फेन्स. प्रवीण नेवगे यांच्या बॅट मधून जिंती गावचा ब्रँडेड स्ट्रोक. चेंडू सीमा पार. पीडीपीएल चौकार. रिप्ले पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. पहा शफल झाले. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू आणि अनोख्या पद्धतीने फटका खेळलाय. जसं टेनिस मध्ये रॅकेट चालतं बॅडमिंटन मध्ये जसं रॅकेट चालतं त्या प्रकारे इथे बॅट चालली आहे. 26 धावा धाव फलकावर. लक्ष जरूर 64 धावांचा आहे टीम जिजा टायगर धनाजी मस्कर साहेब यांच्या मालकीचा संघ. आणि दुसऱ्या बाजूला टीम एसपी स्पोर्ट्स. या धावांचा बचाव करतील का प्रशांत गारगे साहेब बापू आणि सचिन दादा नलावडे. परंतु संघ मालकांनी ज्या प्रकारे विश्वास दाखवलाय आपल्या खेळाडूंवर हा विश्वास तुम्हाला सार्थ ठरवावा लागेल. तिसरा चेंडू पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हर आहे डीपला. अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू फील्ड केला जातो. दुहेरीचा प्रयत्न केला. दुसरी धाव देखील अंगलट येऊ शकते आणि दुसरी धाव यशस्वीरित्या प्राप्त केली आहे आणि 2+1 म्हणजे जिथे 2 होत्या तिथे बाय 2 गेट 1 फ्री 3 धावा जोडल्या जातील. या 3 धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर 3 ने पुढे जात असताना 29 धावा. 29 रन्स ऑन बोर्ड. एक अद्भुत एक अविस्मरणीय स्पर्धा. पाटण तालुका प्रीमियर लीग 5वं पर्व. आम्हाला आहे गर्व आणि यातच आहे सर्व कारण तुम्ही पाहताय विद्युत प्रकाश झोतामधील दिवस रात्र स्पर्धा. दुसऱ्या रजनीचा खेळ आपण अनुभवताय. ग्रामीण क्रिकेटरचं एक स्वप्न पूर्ण केलंय मी म्हणेन. संपूर्ण आयोजन कमिटी असतील सर्व स्पॉन्सर्स असतील सर्व आमचे संघ मालक असतील त्या सर्वांचं कौतुक करावं तेवढं कमी. तिसरा चेंडू 14 चेंडू देखील बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ झाला नाहीये. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल आणि ते मात्र यस पंचांचा इशारा आलाय. चेंडू एका धावेसाठी मार्गस्थ झालाय. एका क्षणाला वाटलं की चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये गेला नाहीये कारण फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या. टीमची धावसंख्या 1.4. चेंडू अखेर 30 ला 1 लॉंग ऑन आहे आणि डीपला एक्स्ट्रा कव्हर तैनात केलाय प्रवीण नेवगे यांच्यासाठी. प्रवीण नेवगे वैयक्तिक 11 धावांवर खेळत असताना 30 ला 1. 20 मध्ये आता करायचे आहेत 34 धावा. टीम जिजा टायगर 2 टू गो. प्रवीण नेवगे सेट ऑन फायर. ताकद टायमिंग नजाकट टेम्परामेंट. चेंडू काऊ कॉर्नर सीमारेषा पार. प्रवीण राजाराम नेवगे यांच्या बॅट मधून पीडीपीएल षटकार. लाजवाब स्ट्रोक. पहा अगदी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. एका क्षणाला वाटलं श्रेयस कदम यांची आठवण आली. ज्या प्रकारे शफल होऊन ते वेगाने ऑफस्टम्पच्या बाहेर आले आणि चेंडूवर प्रहार केला. आणि पहा आमच्या माता भगिनी या देखील स्पर्धेचा आनंद घेत असताना आपलं देखील मनपूर्वक स्वागत. हे क्रिकेट आहे मित्रांनो. इथे आपल्या माता भगिनी देखील कुठे भागे असेल आणि तो छोटा चिमोडा देखील आज या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपलं देखील वेलकम सुस्वागतम. शेवटचा चेंडू
पुल केलाय. पुल इज अ पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल. प्रवीण नेवगे यांच्या बॅट मधून जिजा टायगर संघासाठी येतोय मोठा धमाका. पाटण तालुका प्रीमियर लीग षटकार आणि या षटकाराने मात्र दुसऱ्या षटकामध्ये सामना खुला झालाय. 18 चेंडूमध्ये करायच्यात 22 धावा. अगदी त्या छोट्या चिमुरड्याचं स्वागत करणार आहे तो षटकार. पहा हाय बॅकलिफ्ट, बॅट स्विंग पहा, बॉडीचा बॅलन्स पहा, शरीराचं संतुलन सगळं काही अप्रतिम पाहायला मिळत आहे. त्या छोट्या चिमुरड्याचं स्वागत केलं जात आहे. त्या माता भगिनींचं देखील या षटकाराने स्वागत केलं जाईल, कारण स्पर्धा आहे दमदार, आयोजन आहे दर्जेदार. 18 चेंडूमध्ये आता करायच्यात 22 धावा. जिजा टायगर ही टीम मात्र आता विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना 42 धाव फलकावर. कालचा दिवसाचा अगदी पहिल्या रजनीचा खेळ आणि ज्या वेळेला सामना MH50 फलटण आणि वेद वॉरियर्स या संघाच्या दरम्यान झाला, प्रत्येकाने ती स्पर्धा अगदी ती सामना खूप मनमुराद आनंद लुटला. 91 धावा आणि 92 धावा. अगदी 5 षटकामध्ये लक्ष कोणालाही वाटलं नव्हतं, परंतु क्रिकेट आहे, या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतातच. षटक क्रमांक 3 गोलंदाज राज कळंतरांचा पहिला चेंडू, स्ट्रोकस्वीपचा फटका, गॅप मध्ये फटका. प्रयत्न चांगले केलेत. 2 धावा मात्र निश्चितच वाचवल्यात. अमित यांनी दुहेरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. 2 धावा सहजरित्या प्राप्त केल्या जात आहेत. टीमची धावसंख्या या 2 धावेच्या मदतीने 2 ने पुढे जात असताना 44. आणि हा छोटा देखील मॅच पाहण्यासाठी आलाय पहा आणि कॅमेऱ्यामध्ये त्यांना टिपलं जात आहे. तुमचा हावभाव पहा, अगदी छोट्या चिमुरड्याचे. प्रत्येकाला क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. जसं आपण उल्लेख केला, क्रिकेटला वयाची मर्यादा नसते. आणि पहा छोटा चिमुरडा, विनंती असेल छोट्या मैदानाच्या अगदी सीमारेषेच्या बाहेर उभा राहा, चेंडू लागू शकतो. कमी गतीने टाकलेला चेंडू, ऑफ ब्रेक प्रकारचा चेंडू, 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. चेंडू बॅटला स्पर्श झालाय हेच दर्शवत असताना आमचे MC पॅनलचे पंच सुबोध गडसे सर, त्यांच्या साथीला रोशन खाफणे सर, रवी पवार सर, आज लालबाग चिंचपोकळी विभागातून हे पंच आज नवी मुंबईच्या क्रीडांगणामध्ये दाखल झालेत. स्पर्धा आहे पाटण तालुका प्रीमियर लीग. ऋषी पाटील यांचा प्रहार, चेंडू सीमारेषा पार. पाटण तालुका प्रीमियर लीगचा धमाका येतोय, दर्जेदार उत्तुंग षटकार. ऋषी पाटील काय आक्रमक पवित्रा धारण केलाय. ज्या प्रकारे राज कळंत्रे यांच्या चेंडूवर मात्र तुटून पडलेत, हा पाहू शकता. रिप्ले तुमच्या समोर दर्शवला जातोय अगदी तुमच्या स्क्रीनवरती. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर अगदी कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलं जात आहे. व्हॉट अ स्ट्रोक. सातत्याने 2 अँगल मध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला चेंडूचा टिपलं जात आहे आणि एका बाजूला फलंदाजाचा हावभाव. स्लॉप स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगला ऑफ ब्रेक चेंडू, लेदर क्रिकेटची आठवण करून देणारा हा चेंडू. चेंडूला फ्लाईट दिली, पहा रिप्ले तुम्ही पाहू शकता. चेंडूला फ्लाईट देखील दिली आणि चेंडूला चांगला फिरवला. अगदी रॉंग वन राज कळंत्रे यांचा 51 धाव फलकावर. सांघिक अर्धशतक झळकावलं गेलंय. हा देखील चेंडू चांगला फिरवला गेलाय. चेंडूवर बोट फिरवली राज कळंत्रे. एका षटकानंतर मात्र 2 चांगले चेंडू हाताळताना राज कळंत्रे. 2.5 चेंडू अखेर 51 ला 1. आता 13 मध्ये करायचे आहेत 13 धावा. रन बॉल इक्वेशन टीम जिजा टायगर. शेवटचा चेंडू काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून, चेंडू सीमारेषा पार. ऋषी पाटील यांच्या बॅट मधून PDPL ब्रँडेड स्ट्रोक षटकार. आणि पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार आला, दुसऱ्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार आला आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय. आणि ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते नितीन सरांच्या माध्यमातून. सामना आता खुला झालाय. 12 मध्ये करायचे 7 धावा. बारा चेंडू, आता 7 धावांची आवश्यकता विजयासाठी टीम जिजा टायगर. 12 मध्ये आता 7 करायचे आहेत. 7-12 नक्कीच 7-12 हा कोणाचा असेल आणि या तमाम प्रेक्षक राजाला दाखवलं जात आहे. या प्रेक्षक राजाचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. हे प्रेक्षक मायबाप, या प्रेक्षकांमुळे आज क्रिकेट आहे. कारण तुम्ही आहात म्हणून स्पर्धा आहे, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत आणि तुम्ही आहात म्हणून या पाटण तालुका प्रीमियर लीगला एक वेगळी उंची प्राप्त झाली. पहा प्रत्येक अगदी प्रेक्षकाला दाखवलं जात आहे झूम करत असताना. अगदी पहा अगदी ज्येष्ठ नागरिक देखील आहेत. काही खेळाडू पाठीवर बॅग आहे, जॉबवरून आलेत आणि बसून मॅचचा आनंद घेत आहेत. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट तुम्हाला जास्त लांब ठेवू शकत नाहीये. आम्ही कॅमेरामॅनचं देखील कौतुक करेन.
आणि ज्या प्रकारे आपण गावची आठवण आली सर, बांधावर बसून स्पर्धेचा आनंद घेतात, तसे हे RSA गोडिवलीच्या मैदानात काही प्रेक्षक पायावर बसून मॅचचा आनंद घेत आहेत. हे क्रिकेट आहे. या क्रिकेटने सगळ्यांना वेळ लावले आणि प्रत्येकाला एक वेळ असतं आणि आपल्याला क्रिकेटचं आहे. 12 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. सुशांत मोहिते बाचोलीचे खेळाडू, षटक क्रमांक 4. 12 मध्ये 7 धावा रोखायच्या आहेत. पहिला चेंडू शॉट ऑफ लेनचा पंच केला, बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक मागे धावत असताना झेलचा प्रयत्न चांगला केला, चेंडू हातातून निसटला, 1 धाव प्राप्त केली जाईल. 11 चेंडू मध्ये आता 6 धावांची आवश्यकता. बाचोलीचा बुमरा म्हणून सुशांत मोहिते यांची ओळख आहे. आता या षटकामध्ये कशा प्रकारे खेळ केला जाईल हे पाहायचंय आणि या टीम जिजा टायगर सलगचा दुसरा सामना जिंकतील का यासाठी प्रयत्न मात्र कसोशीने करत असताना परंतु ऋषी पाटील DK स्पोर्ट्स या फॅशन हबचे सर्वे सर्वा आज मराठी माणूस व्यवसाय देखील सातत्याने करत असताना यश प्राप्त करतोय. बॅटची वरची कडा, 1 धाव मात्र प्राप्त होईल. ज्या दिशेला आदरणीय शशीभाऊ जाधव साहेब यांचा कटआउट आहे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पहिलं पारितोषिक पुरस्कृत केले, त्या कटआउटला जाऊन चेंडू अगदी आदळतोय. म्हणजे त्यांना सांगायचं या चेंडूला की आपले देखील मनापासून आभार. शशीभाऊ जाधव साहेब यांचा कटआउट म्हणजेच त्यांचा देखील योगदान. आणि पहा छोटा चिमुरडा या मॅचचा आनंद घेत असताना एकदम आपलं देखील मनपूर्वक स्वागत आणि हावभाव त्याच्या चेहऱ्यावरचे पहा, एक गोड स्माइल. 10 मध्ये आता करायच्यात 5 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेर वेल लेफ्ट चेंडू सोडून दिलाय, चांगला निर्णय, व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल टीमच्या टोटल मध्ये. आता मात्र विजयाच्या समीप घेऊन जात असताना आणि पहा चिमुकला देखील आपल्या हाताने सांगतो की पाटण तालुका प्रीमियर लीग लय भारी आहे. अगदी हातामध्ये असं करत असताना हा व्हिडिओ व्हायरल व्हायला हरकत नाहीये. 6 धावा धाव फलकार. पहा टाळ्या वाजवतोय तो देखील, कारण त्याला देखील पाटण तालुका प्रीमियर लीग आवडली आहे. दिवस रात्र स्पर्धा तो देखील एन्जॉय करतोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे निरखून पाहत असताना पंच सांगतात हा योग्य चेंडू आहे आणि शेवटच्या क्षणाला मात्र आता रिव्ह्यू घेतलाय, वाईट साठी तपासलं जाईल. ओमसाई MTC टेक्निकल टीम इन ऍक्शन, डिसिजन पेंडिंग. त्याच दरम्यान आदरणीय सन्माननीय शिया कोयना सुपुत्र संघाचे संघ मालक, गतवर्षीचा विजयी संघ, त्या संघाचे संघ मालक आदरणीय शिया राहुल दादा पेंढारकर साहेब यांचं शुभागमन झालंय आणि त्यांच्या बरोबरीने अमित दादा कदम यांचं देखील शुभागमन होत असताना पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये. आणि हा वाईट चेंडू असेल. यस, रिव्ह्यू सक्सेसफुल. व्हाईट बॉलचा इशारा केला जातो तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. ज्या प्रकारे राहुल दादा पेंढारकर यांनी पाटण तालुका क्रिकेटवर त्यांचं असलेलं प्रेम, आज मात्र राजकारण आणि समाजकारण कसं करावं आणि क्रिकेटवर असणारं एक दिलदार व्यक्तिमत्व, MPL चे यशस्वी आयोजक आदरणीय श्री राहुल दादा पेंढारकर, वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. इथे मात्र फुल टॉस चेंडू, बिमरचा इशारा केला जातोय. नो +1 या 2 धावा मात्र जोडल्या जातील. बाचोलीचा बुमरा, चेंडू कदाचित हातातून निसटला असावा, आता मात्र धावांची केली जाते बरोबरी. 1 धावेची आवश्यकता. विजयासाठी टीम जिजा टायगर या स्पर्धेमध्ये सलग दुसरा विजय प्राप्त करण्यापासून 1 धाव दूर. एक दैदिप्यमान असं आयोजन राजधानी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याची स्पर्धा आपण पाहतोय. 5वं पर्व आणि 5व्या पर्वामध्ये पैसा वसूल स्पर्धा. 1 धावेची विजयासाठी आवश्यकता आहे. 1 धाव देखील तुम्हाला करावी लागेल. या चेंडू मात्र चांगला हाताळला जातोय. गोलंदाज सुशांत मोहिते यांच्या माध्यमातून बाचोलीचा बुमरा. सामना जरूर अगदी आता खुला झालाय टीम जिजा टायगर या संघासाठी, परंतु 1 धाव देखील क्रिकेटमध्ये बनवावी लागते. 1 धाव देखील तुम्हाला करावी लागते. आता 63 धावा झाल्यात. 1 धावेची आवश्यकता. एका धावेची आवश्यकता असताना आता मात्र पंच केलाय आणि चेंडू सीमारेषा पार. नो +4, 5 धावांचा फटका. विजयी चौकार येतोय फलंदाज ऋषी पाटील यांच्या बॅट मधून. अभिनंदन. जिजा टायगर सलगचा दुसरा सामना जिंकत असताना मात्र 9 गडी राखून हा सामना जिंकलाय. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. अभिनंदन, अभिनंदन. वेल प्लेड जिजा टायगर. आणि या मॅचचा हिरो प्लेयर ऑफ द मॅच आणि पहा मुकादम यांचं प्रेम पहा.
पाटण तालुका प्रीमियर लीगचे चेअरमन आहेत आणि त्यांनी ऋषी पाटील यांच्याबरोबर एक सेल्फी घेतली आणि मुकादम यांनी ज्यांच्याशी सेल्फी घेतली म्हणजे विषय हार्ड आहे. या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच ज्यांनी धावा केल्या 11 चेंडूमध्ये नाबाद 27 तो ठरतोय या मॅचचा हिरो ऋषी पाटील सामनावीराचा मानकरी. या ऋषी पाटील वेलकम.